सर्वांना श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी वैशाली. हे सर्व बघून तुम्हालाही वाटतं ना आजचा व्लॉग मंदिरावरती आहे, पण तसं काही नाही. माझी बस या गावातून असते. मी नेहमी पुण्याला जाताना इथूनच बस पकडते, म्हणून आले होते. पण मी प्रॉमिस करते, नेक्स्ट टाईम या मंदिरावरती मी नक्की इन डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यासमोर आणेल. अजून भावी भक्त वाढते, माझ्या पदरात तेवढेच पुण्य येईल. हे खूप दूरहून आलेले भावी भक्त आहेत बरं का. दर्शन वगैरे घेऊन मस्त जायला परतीच्या मार्गावरती होते. बसची वाट बघत होते अगदी माझ्यासारखेच. तिकडून बस आली. बस पाहता क्षणी सर्वांची गडबड गोंधळ, बॅगा उचलून बसमध्ये जागा पकडण्यासाठी. पण काय करणार, आम्ही सगळे अनलकी होतो. बसमध्ये चढता क्षणी कंडक्टरने सांगितलं फुल रिझर्व बस आहे. मग लास्टच्या सीटवर जाऊन बसलो आणि दहिवडीला बस आली. येता क्षणी उतरणाऱ्यांची तर खूपच गडबड सुरू झाली आणि त्यात चढणाऱ्यांची वेगळीच गडबड. उतरणाऱ्याला उतरू देत नव्हते, चढणाऱ्याला चढू देत नव्हते. पण ह्या गर्दीतच एक मुलगी पटकन चढली आणि माझ्या बाजूला येऊन बसली. बाजूची सीट रिझर्व नव्हती, त्यामुळे मी तिला बस म्हटलं. आम्ही एकमेकींकडे बघून आधी थोडी स्माईल केली आणि मग एकमेकींचं थोडंसं नाव विचारलं, इकडच्या तिकडच्या गोष्टी करू लागलो. बोलता बोलता आमच्या लक्षात आलं आम्ही दीनानाथच्याच दोघी स्टाफ नर्स म्हणून काम करतो. मग काय खूपच खुश. मग आमच्या गप्पा रंगात आल्या. तिला म्हटलं व्हिडिओमध्ये येशील का, तर काय हसत लगेच राजी, हसीखुशी राजी झाले. मग आम्ही बोलता बोलता दीनानाथच्या गप्पा निघाल्या, हॉस्पिटलच्या डिपार्टमेंटच्या. तिचं डिपार्टमेंट मला समजलं, माझं तिला समजलं. मग बोलत बोलत माझी चाइल्डहूड एक फ्रेंड आहे गुड्डी म्हणून, तिचीच रिलेटिव्ह ही आहे. त्या दोघी सेम गावच्या आहेत. बोलताना खूपच ओळखी निघाल्या आणि मग काय खूप आनंद होतो ना असं कोणतरी जवळचं व्यक्ती निघाल्यानंतर. मग आमच्या गप्पा रंगात आल्या, आम्ही बोललो आणि बघता बघता जेजुरी कधी आल्या आम्हाला समजलंच नाही. जेजुरी माझं हे कुलदैवत आहे, त्यामुळे खिडकीतून जरा दर्शन घेतलं आणि देवाला म्हटलं जरा सद्बुद्धी द्या आणि चांगले विचार राहू द्यात, वाईट मार्गावर जाऊ देऊ नका. तसा माझ्यावरती पूर्ण भरोसा आहे, मी वाईट मार्गावर कधी जाणार नाही. पण तरी पण म्हटलं देवाला. आईसाहेब हॉटेल आलं आणि मग काय बस थांबली जेवणासाठी. सर्वांची गडबड, सगळे उतरले आणि जेवणासाठी गेले. मी काय प्रवासात खात नाही, उलटी होते म्हणून नाही बरं का, पण मला प्रवासात खायला आवडतच नाही. मी पहिल्यापासून खात नाही, पण तिने मला खूपच फोर्स केला. त्यामुळे मग हो नाही करत मी एक चकली खाल्ली. ऑलरेडी खूपच उशीर झाला होता आणि आमची 1:30ची इव्हिनिंगची ड्युटी होती दोघींची. मग कंडक्टर आणि ड्रायव्हरची खूपच आतुरतेने वाट बघत होतो. मला खूप टेन्शन आलं होतं. मग आम्ही दोघींनी डिपार्टमेंटला फोन करून कळवलं की आम्हाला थोडा लेट होईल म्हणून. डिपार्टमेंटमध्ये काही हो म्हणतातच लगेच, ते काही हे करत नाहीत. पण तरी टेन्शन आपल्याला एक राहतं ना वेळेत पोचण्याचं. फायनली एकदाचे कंडक्टर आणि ड्रायव्हर आले आणि गाडी निघाली. म्हटलं आता तरी फास्ट गाडी जाईल, तर कशाचं काय बॅड लक म्हणतात ना, ते हे असं असतं. मग बस जायला निघाली आणि तिकडे घाटात काम चालू होतं रस्त्याचं, त्यामुळे खूपच लेट स्लो बस झाली. ही लोक किती उन्हात काम करतात ना, किती वाईट वाटतं. आपण आपल्या डोक्यावरती छत आहे, आपण छताखाली काम करतो, पण हे उन्हात एवढं ओझं उचलून काम करायचं, अशी वेळ कोणावर येऊ नये. हे खाऊन पिऊन इकडं तिकडं बघून झालं, खूप झोप आली. आम्ही दोघी झोपलो आणि स्वारगेट येता क्षणी आम्ही पटकन ऑटो पकडले आणि ड्युटीला जायला निघालो. बाय बाय. कसा वाटला ब्लॉग, लाईक शेअर सबस्क्राईब करायला